नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री गुरुजींच्या शब्दांचे अपूर्व गोमटेपण. गुरुजी यातीने कोमटी होते. त्यातही विशेषत्व असे की अगदी ज्ञानदेवांच्या समयापासून तो आज पावेतो त्यांच्या एवढा महान संत या यातीत झाला नाही. जणू ती उणीव भरून काढण्यासाठीच या संतत्वाने या ज्ञातीत जन्म घेऊन ज्ञातच पावन करून टाकली. ज्ञातीत परमार्थाचे चैतन्य आणले. आळंदी सोडल्यानंतर ते सतत कीर्तन प्रवचनादी लोकजागरणात आपला काळ व्यतीत करू लागले. त्यांची वाणी अनुभव संपन्न असे. त्यांची सद्गुरुनिष्ठा एवढी जबर होती की ते म्हणत, मी बोलतच नाही, आमचे दादाच मला बोलवितात. आमचे दादा या विषयावर असे भाष्य करीत. ते आपला अमृतानुभव सांगताना म्हणत, मी आमच्या गुरूंच्या अन्नावरच पोसलो आहे. त्यांचेच मी खाल्ले. मी दादांचीच प्रावरणे वापरली. त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही, म्हणून दादा रूपच झालो. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू रहाटत असे मजही आतू रिघोनिया. ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 1728 ही ओळी. ही जशी ज्ञानदेवांची स्थिती तशीच गुरुजींची झाली होती. भागलिया मज वाहतील कडिये असे आमचे दादा होते असे गुरुजी म्हणत. त्यांच्या प्रवचनात व कीर्तनात दादांचा उल्लेख झाला नाही असे घडतच नसे. वक्ते सहसा सखोल बोलतच नाहीत, पण गुरुजी सखोल बोलत आणि तरीही विषयात वृक्षता येऊ देत नसत. सांगताना सोपी सोपी वाक्ये परंतु हृदयाला हात घालणारी असत. त्यांचा साधा बोध निखळ साधू बोध असे. ते म्हणत, लोक संसार सोडित नाहीत आणि परमार्थ करीत नाहीत. संसार कळत नाही म्हणून सुटत नाही आणि परमार्थ कळत नाही म्हणून करीत नाहीत. संसार घातूक म्हणून कळत नाही तर परमार्थ महत्वाचा म्हणून कळत नाही. अशी त्यांची वाणी साधी पण सिद्धांत प्रसरणारी, प्रमेयांचा प्रत्यय आणून देणारी असे. खेड्यापाड्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेत फटकळ निर्भीडतेने ते बोलत. सामान्य समवेत विद्वान पंडितही त्यांच्या वाणीवर लुब्ध होत. त्या वाणीत गांभीर्य, क्वचित रंजन, विषय स्पष्टतेसाठी उच्च दर्जाचाच नव्हे तर उघडा विनोद ते करीत. गुरुजींच्या वाणीतून श्रवणाऱ्या शब्दांचे व्यापकत्व आकाशाला गवसणी घालणारे होते. शब्दाचे व्यापकपण देखिले असाधारण असे त्या शब्दाचे स्वरूप होते. त्यांची वाणी जीवनभर परमार्थात रंगली. तिला प्रपंचाचा स्पर्शच झाला नाही. त्यांची ही अलौकिकता शब्दात मावत नाही. संतांच्या वाणीचे शब्दविलासाचे स्वरूप एवं तो बोले ते स्तवन असे असते. तर त्यांचा शब्द मंत्राचे सामर्थ्य घेऊनच जन्माला येतो. तो विधी निषेधाच्या वाटा दाखविणारा दीपस्तंभ असतो. अध्यात्मविद्या या गोमट्या शब्दानेच ज्ञात होते, प्रत्ययास येते. विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा, बंध मोक्ष कळीकटा शिष्ट हाची. सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक एक वानू. अशी गोडी गोडीलाही गोडपण आणणारी माधुरी गुरुजींच्या वाणीत होती. ती पिकलिया सुखाचा परिमळू अशी होती. ते वक्तृत्व अमृतालाही परतेसर म्हणणारे होते. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे. ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील 3रा श्लोक. त्यांची वाणी असंख्य जीवांची उद्धारक ठरली. त्यांचा विचार, उच्चार आणि आचार हा पूर्णपणे निर्दोष होता. गुरुजींची रसरशीत वाणी प्रभावी, प्रसंगी प्रखर प्रत्ययाची झूल ल्यालेली असे. मोठमोठे विद्वान पंडित
वेदविद सज्जन त्यांच्या कीर्तन प्रवचनास आवर्जून उपस्थित असत. ज्ञानप्रतिपादक वेदांतावर त्यांचा भर होता. तथापि भक्ती, वारी, नामस्मरण, जप, तप, तीर्थव्रत असा सक्रिय परमार्थ सांगून ते वेदांती ज्ञानाचा व भक्तीचा सुमधुर समन्वय साधित. त्यांची वाणी सामान्यांना तर डोलवीच, पण तिने प्रकांड पंडितांनाही डोलविले आहे. त्यांच्या अपूर्व सुंदर पांडित्यासंबंधी त्यांच्या जीवनातील काही घटना सांगण्यासारख्या आहेत. त्या आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.